बोला काय म्हणता? काय म्हणतो? आम्हाला एकच बबन दादा पाहिजे आणि भाजप पाहिजे, दुसरं कोण नको. रेशन खाते ती आणि रेशन आले का होय चालला पिशवी घेऊन टोलत. अरे हा बळ्या भोकाच्या हो. आणि दोन बायाच भरून बहिणीला तीन फॉर्म भरायची दाटी आम्हाला मिळतं का तुला मिळतं? अरे काय तुम्ही देता ते डुलतच पिशव्या घ्यायच्या पुन्हा बँकेत 2000 चालला, बहिणीचं चालला, भावाचं चालला. अरे कशात तुम्ही हांबळ्यावर खाताय त्याचं आणि पुन्हा म्हणता ओ आम्हाला पाहिजे. अरे कशाला बोंबलता उग बोंबलू नका रे येट जाव्यावं. बोंबलाच्या नावानच बोंबला ज्याचं खाते नाही आज पोतूर. काँग्रेसने काय दिलं, ह्यानं काय दिलं, शरद पवारांनी काय हातात धरून धरायचं. आता लागलाय सलाईनवर आलाय जेव्हा त्याच्याकडे तू पाहिजे का. आणि हांबळी आणि गावा बँकेत आलं का होय होय चालला तुला. अभिजित पाटलाचं कसं आहे आता? अभिजित पाटील काय येत नाही हे हागून गाव घाण केले त्यानं. कशाचं अभिजित पाटील? निभार कारखान्या इकडे दर वाढवलं शेतकरी काय करतो शेतकऱ्याला? गड्डा देत नाही शेतकऱ्याला, शेतकऱ्याच लुटतो या. काय जर म्हणले जरा जड जाईल. नाही जड जात, नाही जड जाईल. झालं बर शेट आता अरे खड्यात घाला ना तुमच्या बोच्याला नाही तर मुळ्यात येईल तर काय म्हणा. मुळ्यात कशाला जाता रे? हो काय म्हणतो लई तापलेलं काय हांबळी जाते दगड उभा करू द्या, दगड उभा करू द्या पवार साहेबांना. बबन दादा काय आता? बबन दादा लायकीचाच नाही. काय झालं? बबन दादा येतच नाही. बर गाव एकीकडं पुढारी एकीकडं. बर पुढारी जर बघलेलं झालं तर गाव एकीकडे होते मतदान होते. बर हा जसं ग्रामीण भागामध्ये किंवा एका खेडे भागामध्ये हलगी संबळ ह्याच्यात जसं टिपूक पडतं तसं ग्रामीण भागातली माणसं नाचायला लागतात, अंगामध्ये जोश होतो. त्याचप्रमाणे आताची जी हलगी संबळ आहे ती विधानसभेची आहे आणि या विधानसभेच्या हलगी संबळावर नाचायला लागलेत ही नेते आणि त्यावर नाचाय गावगाड्यातील कार्यकर्ते. त्याच खऱ्या अर्थानं आपण जाणून घेणार आहे ग्रामीण भागातील लोकांच्या प्रतिक्रिया. माढा मतदारसंघामध्ये येणारं हे रोपळे गाव आहे. या ठिकाणी लोकांपर्यंत पोचलेली कामं बबनदादा यांच्या इतिहासामध्ये जेवढी माढा मतदारसंघामध्ये जेवढी कामं झाली ती मीच केलीत, राहिलेली कामं मीच करणार असं बबनदादाचं म्हणणं आहे. खरं तर ती कामं इथं पोचलेत का, इथपर्यंत आलीत का, हे सर्व आपण जाणून घेणार आहे. नमस्कार, काय नाव आहे? काय नाव आहे? हनुमंतराव गायकवाड. बर किती वय आहे? 73 आहे. मग लय फळी पाहिली तुम्ही ना. फळीला करायचं आमदारकीची फळी लय पाहिली मग तुम्ही. होय या आमदारची फळ्याला घेत ना मिली बर औदुमरांना परिचारक. बर माड्यात माड्यातनं आम्ही बबनदादाला मतदान काढणार. बर कसं आहे काम बबनदादा? बबनदादानं आता त्यांच्या ह्याच्यामुळं वयस्करामुळं इकडं ही बर तुंगतचा रस्ता राहिला, तुंगतची सुस्ते. आज तुंगतची जवळजवळ 4 ते 5 गाड्या आहेत त्याच्या. तास लागते 2 किलोमीटर यायला, एवढं खड्डा आहे. बर कसं आहे मग ती चांगलं नाही दादाला तुम्ही तेवढा रस्ता करा सांगा गेल्यावर काय ती लगेचच करून मग का जाणार तुम्ही? का जाणार मग? का जाणार म्हणजे काय अभिजित पाटलांनी बदल थोपडले ह्या वर्षी समाज मंदिर दिलं नाही. ते बी मनुष्य अजित पाटील बी त्यांनी बी आता कारखान्याचं समजा पक्ष बी त्यानं बर शेतकऱ्याला आगाव दिले. ते शेतकऱ्याचं कसं हाल चालू आहे काय? काय दिलं तुम्ही तेवढं बांधले हे केलं. होय बर आमच्याकडे यायचं व्हायला काय आता प्रत्येक जणाचं म्हणणं आमचं नाही. मग म्हणतो शेतकऱ्याला काय केलं हे केलं मग होय की मग शेतकऱ्याला काय केलं, मग आता तुम्ही वाटप करताय पैशाची. बर मोदी झाला 2000 मला इथं बबन दादा काय म्हणलो होतो मला नाही बी नाही काय? बर ह्या वर्षी कोण आबा पाहिजे का दादा आमदार म्हणून? आमदार बघा शरद पवार आहे गटात कोण जाईल त्याला. बर कोण आहे शरद पवार गटात? अभिजित पाटील बी गेले, आता डबल कशात उभा राहते. अभिजित पाटलांना काय हातात घेतली पाहिजे? तुतारी घड्याळ का कमळ?
हा? काय माहिती बर ही माहिती नाही. बर बर आम्ही बबनदादाकडे जाणार आहे म्हणजे कसं आम्हाला त्यांचं रोज बोला आता. समज आहे का? सीट पाहिजे आम्हाला बर वातावरण बरं का बर आता भाजपचं सरकार हे देतंय येतंय हे बी बरोबर आहे. बर आबामुळं काय झालं माहिती आहे का जिल्हा हल्ला ऊस दर देण्याबाबतीत बर जिरा जिल्हा त्यांनी दिल्यामुळं समजेल जादा दिलं हा नाहीतर मग दुसरं काय तवा मग डोळ्याचं ऑपरेशन झाले काय हां बर मग आता ते आबानं याला 3.5 द्यायचं म्हणतंय म्हणले का मग 3.5 द्यायचं मग गेल्या वर्षी त्यानं 3चा हाबडा केला हा मग ती समजायला द्यावं लागलं नाही तर 22वर गुंडाळतंय बर यंदा बी 3.5 केलं ह्यांना 3 द्यावं लागतंय पक्षाचं काय घेऊन त्यांना जेवढं आव्हानं जेवढं वाढवल तेवढं आम्हाला बाकीच्यांना बरं आहे. कसं माड्यात कसं वातावरण चालू मग वाड्यावर काय खळबळ उठू द्या आबा जर तिकडं उभं राहिलं बरं का आणि त्याने जर दर दिला तर आबा बी योग्य आहे तिकडं असं मला म्हणायचं आहे. दुसरं काय कोण बोलायला काय बोलायला कोणाचं आहे तिरंगी झालं तर आबाच निवडून येईल बहुतेक. बर तिरंगी काय बबन दादा बे फट पडली मग ते तिकडे बी काय आता त्यांच्या घरातलं आहे तिकडे फूट पडली जरी असली बर तरी 40 बबन दादा म्हणते मी जरा माघार घेतो जरा पोराला जरा घ्या म्हणते घ्या म्हणलं तर पण हिथं आता आबा आहे की इथं 3.5 केलाय जिल्ह्यात त्यानं बर मग 40 गाव त्या मागं जाणारच की बर बर असं त्याचा अंदाज आहे दुसरं काय नाही. आपल्या महाराष्ट्रातलं लसूण नाही ती बाहेरला लसूण बर. आहे डुप्लिकेट लसूण देशी कुठला ओरिजिनल आपला नाही तसला माल. बर. हा हीच सरकार तसं करतंय. आज इकडं वस्तू महाग झाली का दोघी बाहेरचा माल परदेशातला आणून इकडे त्या शेतकऱ्याचा मालाला डासळतंय. बर ते लुटाय म्हणाये हा मग त्यासाठी हा सरकारला पाहिजे मग सरकार शेतकरी जर बघणारा सरकार बर बर शरद पवार हा तेच बघतोय आता मग तसं म्हणले तर बहीण का नाही लटक कशी आहे माड्यातनं कसं होईल कशी पलटी होईल का काय माड्यातनं पलटी म्हणजे माड्यातनं तुतारीच येणार हा तुतारीच येणार काय किती रुपयाची असं डेपन जर लावली तर तुतारीच येणार बिनविरोध हा म्हणजे काय शेतकऱ्याला सांभाळायला आधी मन माड्यात असा काला वाटलेला की शरद पवार माड्यातनं पाडा असं विरोध. नाही ही आमची लोक ही आमची लोक ही खोड्या करते ती म्हणजे जास्त पैशाकडे सरकलेली लोक आहेत ती दुसऱ्या लोकांना खाल्लेल्या लोकांना गरीबच समजणार. बबन दादा कसा आवाज आहे बबनदादा ठराविक माणूस हो. बर आज किती वर्ष झाली आमदार आहे. कोड म्हणते ती जुनी कोड म्हणते ती बबन दादाला सोडत नाही. हा नाही तीच की सोडत मग बर हा नाही तीच की आवाज आहे ना. हा बबनदादा इकडे गेले का आता भाजपमध्ये गेले का नाही जा गेला मग ती शरद पवारचा माणूस आहे येणार निवडून बरं. बिन रोगी येणार ती. आणि ती इथली ती बघते ती सहकारी करते ती एकामेकाला सगळ्याला अशात सांभाळून घेते सगळ्याला ते. हा काय मग तुला मागा तुम्ही काळाच्या एवढ्या योजना आता ही वडीलधारी माणसं आहेत बरेच जण आहेत यातली बर आणि ते दादा बोलले ते काय चुकीच नाही बर कारण ते अनुभविक आहेत हा अनुभव आपल्याला अनुभव कमी आहे. हा जेवढं भाजपच्या काळात जनतेला जेवढं सुखसोयी किंवा लाभ मिळाले तेवढं काँग्रेस राष्ट्रवादी या काळात मिळाले नाही बर कुठल्याच मिळाले नाहीत. आज 5-6 वर झालं 5 किलो प्रतिमांशी अन्नधान्य योजनेच्या स्कीम आहे PM किसान योजनेच्या निधीचं आहे 5 लाखापर्यंत विम्याचं संरक्षण आहे ST मोफत आहे माहिलांसाठी शिक्षण मोफत केलं आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने होय वीज बिल माफ केले आहेत. माड्यात कसं होईल ह्या वर्षी आमदार माड्यामध्ये हो का कसं आहे माहिती आहे का भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा जो उमेदवार असेल एकनाथ शिंदे सेनेचा त्या माणसाला त्या मतदान भरपूर मिळेल. गटाला जागा जाते ही आता मग अजित पवार दादा तिथंच आहेत ना मग असू द्या ना दादा कसं काय बबन दादा मग होईल ना येतील ना त्यांचं ते काय विकास काम नाही, नाही विकास काम काय आहे. अहो, आता त्यांचं शेतकरी ह्याच्यात आहेच ना ऊसाच्या क्षेत्रात नाही ती बर आहेच ना विकास त्यांचा. अभिजित पाटलांनी बरोबर काढली मला अभिजित पाटील जरी असले तरी हो का शेवटी ते दादाला मग जरा ही वर्ष जडच जाईल. आता कसं आहे दादा स्वतः वैयक्तिक उभारले तर त्यांना फायदा होईल. बर हा नसेल तर मग पोरांना म्हणलं तर नाही होणार. होतच नाही निवडून येत नाही. मला सांगा आता खासदार केलं आमच्या गावातनं मतदान केलं 50 लोकांच्या ऊसाची बिलं दिली नाहीत त्या खासदारनं तरी लोकांनी गावातलं मतदान त्यांना केलंच. बर म्हणजे खऱ्याच्या दुनियाला न्याय नाही, नाही नाही. असा विषय इथं रोपड्यामध्ये बर 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 ज्याच्या आपल्या ऊसाची बिलं दिली नाही ती त्या माणसाला तुम्ही सहकार्य करता म्हणजे प्रपंच सुद्धा विचार न करणारी लोक आहे ती. त्यामुळे आमच्यासारखी प्रपंचाचा विचार करणार आज 5 वर झालं अन्नधान्य फुकट आहे सगळ्या योजना फुकट आहेत त्यामुळे BJP एकनाथ शिंदे सरकार चांगलं आहे. होय खरं आहे नाही मग चुकीच आहे ती काय का म्हणणं नाही सांगता येईल काय करायचं ती काय का म्हणणं नाही काय विकास लय तर झाला म्हणे. एक
शरद पवार बर एक मेन मूव शरद पवार बर. 1-11 फाईट बर शरद पवार कसले झाला मग कुठला विकास झालाय कोण म्हणतो विकास झाला कुठला फुकाट काय फुकाट कायशाच फुकाट आहे हो काय बर हे फुकाट काय नाही माडा पंढरपूर हे शरद पवार बर म्हणजे शरद पवार हे तुतारी आहे. काय खरं नाही काय करणार बर शरद पवार पर्याय काय नाही हो माड्यात काय होईल तू तरी येणार बर तुतारी येणार. तू तरी आणखीन कोण नाही गे कोण जाहीर होईल ते अहो, कोण शरद जाहीर पवार होणार म्हणत दगड उभा करू द्या दगड उभा करू द्या पवार साहेबांना बबन दादाला काय आता बबन दादा लायकीचाच नाही काय झालं बबन दादा येतच नाही बर बबन दादा येत नाही हे तुतारी सगळी कामं मीच केली हे कुठली कामं केली ती आलाय का कामं तर केली दिसतंय का त्याला मत करत नाही ती बर काय झालं बबन दादाला मत करत नाही ती 40 गावं आमची इकडे जोडली रोपड्यातली हा ही सगळं ही रोपडे सगळं अजित दादाच काय नाही बघ नाही शरद पवारांना मत पडणार शरद पवार मत काय होईल काय नाही येत नाही जड जाईल काय जड जाणार 100% जाणार 100% जड जाणार आणि अभिजित पाटील काय आपलं काय नाही शेअर फिर नाही काही नाही तुतारी हो हे आमदार बघितलं तुम्ही कसं काय वाटतं भरपूर आमदार बघितले ते ना आतापर्यंत बबन दादाला दिले ती मत पण आता हेत ना पुढे काय सांगता येत बदल करायचा काय बदल होणार आहे. हा? नक्कीच होणार नक्की बदल होणार काय नाव आहे माने कसं होईल काय लई तापली लोक कशाने काय तापायला काय तुतारीशिवाय पर्याय नाही हे तर कसं आहे गाव एकीकडं पुढारी एकीकडं बर पुढारी जर बघलेलं झालं तर गाव एकीकडे होते मतदान होते बर हा दादा दे रे फोन एकदा नाही ना होत बर तुतारी जो माणूस तुतारीकडे उभा राहील तोच माणूस येणार बर साहेबाचा माणूस येणार काय होईल बर. हो या मग तुम्ही काय बोलत होता हो 3 टर्म झाले यांचं बबन दादा आम्हाला आश्वासन दिलं बुद्ध मंदिराचं बबन दादानं काय आम्हाला आश्वासन ह्याने पाळलं नाही त्याच्यामुळं आम्ही बोलतो मी हा काय नाव आहे सत्यवान खरे बर हा काम जाईल नाही ते लई विकास काम काम काय देवळाचे बबन दादाने विकास केला आमचा काय विकास केलाय सभा मंडप बांधली ही काय ह्यांच्यासाठी केले आमच्या दलितसाठी काय केले बर काय नाही काहीच नाही बर या बघायला घरकुल ती घरकुल काय नाही हा नाही कसं होईल माड्यात माड्यात काय आता बबन दादा येतोय कोण येणार आहे कोण येणार आहे इथं? काम बी नाही म्हणताय आमच्यात काम केली नाही ती बर हा पण बबन दादा काय कुठली वाटणी कुठली वाट नाही काय आम्हाला वाट्याचं फिटाचं काय घेणं देणं नाही आम्हाला ऊस जाणार नाही तर आमचं बोला काय म्हणता काय म्हणतो आम्हाला एकच बबन दादा पाहिजे आणि भाजप पाहिजे दुसरं कोण नको खाते ते आणि रेशन आले का होय चालला पिशवी घेऊन टोलत अरे हा बळ्या भोकाच्या हो आणि दोन बायाच भरून बहिणीला 3 फॉर्म भरायचं आठी आम्हाला मिळतं का तुला मिळतं अरे काय तुम्ही देता हांडग्याव काय दिलं रे त्याने का दारून धरायचं आता लागलाय सलाईनवर आलाय जेव्हा त्याच्याकडे अभिजित पाटील काय येत नाही हे हागून गाव घाण केले ते कशाचं अभिजित पाटील निभार कारखान्या इकडे दर वाढवलं शेतकरी काय करतो शेतकऱ्याला गडा देत नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याच लुटतो या 3,500 दर जाहीर केला फिक्स आहे म्हण फिक्स पेक्षा असू दे बबन दादा काय फुट पडली म्हणते त्यांच्या हो फुट पडू द्या बर त्याशिवाय येत नाही दुसरं कोण हो बर हा. बर बबन अहो आमच्या गावाला बबन दादानं इथं तीर्थक्षेत्र दिलं बर आणि म्हणतात देऊ दिलं पांडुरंगाचं नरसोबाचं आंबाबाईचं आणि ही आंबाबाईचं बबन दादानं अजून काय द्यावं आणि पाहिजे तेवढ्या योजना आणि गेलं की तर पूर्तता करते बबन दादा म्हणते जरा मी थांबतो झाडाला जरा हे करतो करू द्या करू द्या काय जरा म्हणले जरा जड जाईल थोडं नाही जड जात नाही जड नाही जड जायला होईल एकतर्फी होईल का कसं तिरंगी होईल नाही ती काय पुढचं पुढं असतं ते काय मतदान झाकलेलं असतं रेशन फुकट आले होय लागला डोलायला बर 2000 आला का लागला डोलायला बँकेत जाऊन अरे काय नाव आहे आमचं बबन दादाच आहे फिक्स नाव काय नाव दिलीप कदम
कसं आहे वातावरण कसं आहे बबन दादा बर काय अभिज पाटला 3.5 महिने इकडे दिले शेतकरी बबन दादा इकडे चेक करते आम्हाला बर 4,000 लय दिवस झाले म्हणते आता बाद झालं बबन दादा काय नाही बबन दादा शिवाय पर्याय नाही आम्हाला. बाद झालं म्हणते लोक किती बोंबलू दे शॅट काय होत नाही त्यांचा शॅट काय होत नाही बासमती त्यांच्या शॅट काय होत नाही बदल त्यांनी करा किती म्हणते. बोंबलू दे बदल. आता पहिलं होतं ते झालं बर बर अरे शेट आता अरे खड्यात घाला ना हो. तुमच्या बोच्याला नाही तर मुळ्यात येईल तर काय म्हणा मुळ्यात बर काय केलं हात घेऊ कशाला जातात तुम्ही रेशन घेऊन 2,000 घेऊन कशाला जातात रे? हो. काय म्हणते ती? लय शिवाय लय हात घेऊ कशाला जातात पिशव्या घेऊन? कशाला 2,000 घेऊन येतात? बहिणीच्या भावाला हात घेऊन पाठवू बरं. आंबळी जाते ती डुलतच पिशव्या घ्यायच्या पुन्हा बँकेत 2,000 चालला बहिणीचं चालला भावाचं चालला अरे कशा तुम्ही आंबळ्यावर खाताय त्याचं आणि पुन्हा म्हणता ओ आम्हाला पाहिजे अरे कशाला बोंबलता उग बोंबलू नका रे येट जाऊया बोंबलाच्या नावानं आहे का तसं होईल त्याला काय कोणाचं ही जनता आहे कोणीकडे कोण पळल कोणीकडे राहील काय सांगता येत असतं. तुम्ही किती वय आहे तुमचं आता माझं 76 वय बर हा लय फळी बघितली आमदारकीची तुम्ही जुनी माड्यातली मारली बघितली बघायला काय 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 विकास कसा आहे मग काय जसं काय हो का कसं आहे लोकांचं वारं कसं वाटतंय काय सांगता येत नाही ह्या बाजू आणि लोक- वारं कुणाच आहे आता कसं आहे माहिती आहे का तसं काहीच सांगू शकता येत नाही कसं सांगू तुम्हाला आज माणूस बोलायला उद्या बदलतो या कुठल्या बी गावातलं बघा आपल्यातून हो कुठेही असंच चाललेलं आहे वड काढली नाही त्याला काय हो आता ज्याचे त्याचं स्वार्थ आहे ज्याचे जे पळणार हे होणारच की त्याचं काय हो का कोणाच ही ती म्हणता येत नाही कुणाला जड जाईल माड्याचं आबाला का दादा आई हो का तसं काहीच सांगता येत नाही काहीच सांगता येत नाही. म्हणजे कसं माहिती आहे का मी मग हे खराजवाडीचा सरपंच आहे बर हा चालू सरपंच चालू आहे की सरपंच बरा अनुभव आहे तुम्हाला गाठी बिठी पडली असते आबा संघ तुमच्या आज सगळ्यात आबा संघ शेवगा आपल्याला काय जी येईल ती नेता आपल्याला येणंच कर्तव्य आहे त्यांचं आपल्यापत्र पोहोचणं आपण त्यांच्यापत्र पोहोचणं हे कर्तव्य आहेच की चला काय आता योगा कसं आहे जरा नेट करायला पाहिजे जरा कसं आहे माहिती आहे का आता ही सगळ्या जनतेवर आहे आपल्याजवळ काय नाही आपण मग वोट करतो एखाद्याची आणि जनता मागं नाही येत काय करायचं त्याला आता मग गेले इलेक्शनला कसं झालं लोकांनी गेले बारी पुढारी एकीकडे गेलं जनता एकीकडे गेली आमदार असून सुद्धा खासदार तुतारीचा येतो म्हणजे काय काय अंदाज काढायचा अंदाज काहीच करता येत नसतो बबन दादा कसं आहे तसं काय सांगता येत नसतं बर जनतेवर कौल आहे जनताची विकास केलाय म्हणे इकडे बबन दादा काय आपल्याला माहित ना मी गाव काय सांगा भारत माने विधान आमदारकीचे इलेक्शन लागले काय होईल माड्यातनं अभिजिताबाला निवडून दे सगळ्यांनी येणारा माणूस ते काय इकडे बबन दादा बिलेच काय नाही बबन दादा पण हे 42 गावात त्याचं वर्चस्व आहे अभिजिताबाचं बर मग काय बदल होईल काय मग बदल होणार नक्कीच होणार पण मग अभिजित पाटीलला जड जाईल पण दादा विरोधात आता जड तर जाणारच आहे म्हणा पण त्यातनं हे 42 गावामुळे ती त्याला हे होतं बर हा आहे ते काम माहिती आहे दादाजी का दादाचे काम आहे ते पण ती बोगद्यालाच पाणी नेतोय कॅनेलला इकडे सोडतच नाही हे इकडे 42 गावाची वरड आहे रोपड्यात आहे काय विकास लय बर बबन दादा आमदार आमदार आहे म्हणा पण आमच्या गावाकुंड आता हे 42 गावात आमचा द्यायचा निवडून आता खरं काय नाव आहे पोलीस स्टेशनला ऐकत जाईल काय नाव आहे खरे धनाजी खरे कसं होईल वातावरण इकडे या इटलचं काम करायचं इटलचं काम करायचं कसं होईल आता हो का 5 बऱ्यात बबन दादा आलाय निवडून येतं बर आता कोण आता बबन दादा बाजार आहे आता म्हातारपणा बसावं घरी पोरग नेटवलंय की पोरग नेटवलं जरी असलं बर तरी आमचा विचार आहे अभिजितदादा पाटील यांनी अर्ज भरला ते येतील तुतारे कुंड असा आमचा अंदाज बस एवढंच विकास लय केला मी इकडे विकास झाला बबन दादा केला जरी असेल तर आता बबन दादा थोडा आराम करावा
बर असं आमचं बर एवढंच आमचं दुसरं काय मत नाही. बर का जड जाईल म्हणून जरा आबाला आम्हाला नाही जगत हा नाही कसं काय हा. आबाला टोका करा 3,000 पहिला बर हा 3,500 रुपये दर दिला आहे आबाने बर हा असा खरं तर ह्या माढा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या. खरं तर एका बाजूला महायुती असेल, महाविकास आघाडी असेल किंवा जारांगे फॅक्टर असेल, माडीची कोण मारणार बाजी. एका बाजूला बबनदादा आहेत, बबनदादाच्या विरोधात पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये ज्यांचं नाव चर्चेत होतं असे अभिजित पाटील आहे. खरं तर हे चित्र बघण्यासारखं येणाऱ्या काळामध्ये आपण प्रतिक्रिया लोकांची आपण दावणारच आहे.